विक्टोरिया अमावास्येची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावास्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे. असे 6 वर्ष झाले. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं. तिला रानात हाकलून दिलं. पुढे जाता जाता ती मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला एक झोटिंगची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची? इथे येण्याचे कारण काय? आलीस तर लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाईल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरता मी इथे आले आहे. झोटिंगची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणाच्या अवसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचे श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपणं माझी झाली. 7व्या खेपीला सुद्धा असंच झालं. तेव्हा मामंजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करू? असे म्हणून रडू लागली. तशी झोटिंगची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सराबरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली. पुढे गेली. ते एका बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो शिवलिंग जवळच दृष्टीस पडला. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. तितक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कोटली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्याने तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलेखी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं त्यामुळे तुझी मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांना हिला पाहिलं. ब्राह्मणांना जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येते आहे. त्यांना ते खोटं वाटलं. अर्धखटके पाहू लागला. तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला. घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. सुनेवरून आणि मुलावरून तांदूळ ओवाळून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.